मुसळधार पावसामुळे कळव्यातील खारेगाव नाक्याजवळ भले मोठे झाड कोसळून 2 दुचाकी चालक जखमी झाल्याची घटना 4 जुलै रोजी सकाळी 9:15च्या सुमारास घडली। या जखमींवरती कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचार सुरू आहेत। शनिवारी सकाळी 9:15च्या सुमारास दिवा येथे राहणारा विजय पिल्ली व कळवा पूर्व येथे राहणारा राजकुमार यादव हे दोन मित्र आपल्या दुचाकीवरून मुंबई पुणे रस्त्यावरून ठाणे येथे कामावर जात असताना सकाळी 9:15च्या सुमारास जोराचा मुसळधार पाऊस सुरू होता। याच वेळी ते खारेगाव नाका पोलीस चौकीजवळ येत असताना रस्त्याच्या कडेला असलेला भला मोठा जुना झाड अचानक कोसळले। त्यात त्यांची दुचाकी अडकली। अंगावर झाड पडल्याने ते जखमी झाले। स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांना बाहेर काढले। कळव्यातील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी त्यांना दाखल केलं। या घटनेमध्ये राजकुमार यादव हे किरकोळ जखमी झाले असून दुचाकी चालक विजय पिल्ली यांच्या पायाच्या गुडघ्यापासून दोन्ही पाय फ्रॅक्चर झाले आहेत। या अपघातात कळवा येथे प्रवासी घेऊन जाणारी रिक्षा थोडक्यात बचावली। घटनेची माहिती मिळताच महापालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या व अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत हे झाड कापून बाजूला केलं। यावेळी थोडा वेळ कळवा मुंब्रा रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती। या प्रसंगी समाजसेवक राकेश पाटील यांनी घटनास्थळी उपस्थित राहून प्रशासनाला सहकार्य करत योग्य त्या सूचना दिल्या आणि प्रसारमाध्यमांशी बोलताना अधिक माहिती दिली आहे। आज सकाळी पहाटेच ही घटना घडलेली आहे। आपला खारेगाव नाका येथे पिंपळाचं झाड पडलं होतं। मला काही साहित्यिक नागरिकांचा फोन आल्यानंतर मी इथे येऊन बघितलं तर 2 गाड्यांचं नुकसान झालेलं आहे इथे आणि त्या बाईकवरचं एकाच्या दोघांना लागलेलं आहे आणि त्या 2 जखमींना आम्ही स्वतः शिवाजी हॉस्पिटलमध्ये पोलिसांच्या गाडीमध्ये नेलेलं आहे। पूर्णपणे प्रशासनाचा हलगर्जीपणा चालू आहे, कारण यापूर्वी नियमितपणे वृक्षांची छाटणी होत असे मे महिन्यात, परंतु यावर्षी वृक्ष छाटणी झालेली नाही असं दिसतंय आणि प्रत्येक ठिकाणी झाडे कोसळण्याचं कारण तेच आहे, कारण ही झाडं एक विदेशी आहेत, परदेशी, त्याच्यामुळे ती झाडं कोसळत आहेत आणि व्यवस्थित छाटणी करत नाहीत, कारण हे फक्त खालच्या भागाची छाटणी करतात आणि वरचा भाग तसाच सोडून देतात आणि त्यामुळे हे झाडं कोसळण्याचं प्रमाण वाढले।